जिवंत राहिली आणि आता तू कटारीने मारलं तरी सुद्धा ती जिवंत आहे म्हणजे विरोचक कधीच मरणार नाही. विरोचक कधीच मरणार नाही. तो अमर आहे. विरोचक अमर आहे. नाही काकू, विरोचक अमर नाहीये. विरोचक अमर नाहीये. हा, विरोचकाचा वध होणार. पण कधी नेत्रा? काकू, हे युद्ध आहे आणि खरंच समजण्या पलीकडचं आहे. बऱ्याच गोष्टी नाही कळत आहेत मला, पण मी सांगते ना तुम्हाला, विरोचकाचा वध होणार. विरोचकाचा वध होणार काकू. आणि त्यासाठी अस्थिकट्यार लागेल. नेत्र, मी बाबूशीला जाऊन येते, पण तू इथेच थांब. हा, विरोचक इथे आहे, तू इथे थांबणं गरजेचं आहे. मी येतो तुमच्या बरोबर. नाही बाबा, तुम्ही घरीच थांबा, मी जातो आत्यांबरोबर. अरे अद्वैत, ऐक ना माझं. तू इथे थांब नेत्राजवळ. विरोचक घरी आला, तुझी इथे जास्त गरज आहे. मी इंद्राणी बरोबर जाऊन येतो. चला. या. पण काकू, तेजसला यातलं काहीच कळतं कामा नये. पण काकू मग तो या सगळ्यापासून लांब आहे तेच बरं आहे. फल्गुनी, आपल्या कुटुंबातील निदान एक व्यक्ती तरी सेफ नाही. नाही सांगणार मी. कोण आहे? काकू, मी आहे नेत्रा. काय झालं? शेखर भाऊजी आणि इंद्राणी ताई पोहोचले का? काय झालं तिकडे? म्हणजे अस्थिकट्यार सापडले का? नेत्रा, आता आधीपेक्षा पण जास्त भीती वाटते. आम्हाला सांग नक्की काय चाललंय. काहीच लपवू नको, प्लीज सांग. ताई, आम्हालाच कळत नाही हे सगळं काय सुरू आहे. आम्हीच या सगळ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काळजी नका करू, असे घाबरून नका सांगू. काहीतरी सोल्युशन मिळेल आपल्याला. आधी पण नेत्राने त्या अस्थिकट्यारीनेच मारलं होतं ना विरोचकाला. तरी तो मेला नाही, मग तो जिवंत कसा? हा? कदाचित मेला तो विरोचक आणि आता उरली आहे ती रुपाली म्हात्रे. म्हणजे म्हणजे नेत्रा, तू विरोचकाचा वध केलास ना? त्यामुळे रुपाली म्हात्रेच्या शरीरातून विरोचक निघून गेला आणि रुपाली म्हात्रे राहिली. म्हणूनच बघ ना, रुपालीला काहीच झालं नाही.
नाही काकू 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 काय बोलताय तुम्ही? असं होऊच शकत नाही. मी फक्त अंदाज मानला. काकू मी तुला सांगितलंय ना, आपण इतक्यात कुठलाच अंदाज नको बांधायला. मग आता सत्य एवढंच आहे की विरोचक जिवंत आहे. हॅलो. हो बोलतोय. काय? ठीक आहे, मी पोचतोय तिकडे. काय झालं? तर आत्ता आपल्याला निघावं लागेल लगेच. कोणाचा फोन होता? काय झालंय?